घ्या म्हणलं काय तर काय गो तुमचं नमस्कार। माकणी धरणातून आपल्या 23 गावांना पाणी पुरवठा करणारी निम्न तेरणा उपसा सिंचन योजना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे। ही योजना परत चालू व्हावी या उद्देशाने या 23 गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येत निम्न तेरणा उपसा सिंचन योजना संघर्ष समितीची स्थापना केली। गेल्या 4 वर्षापासून संविधानिक मार्गाने हा मातीचा लढा चालू आहे। आम्ही या जिल्ह्यातील प्रशासनाला, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदारांना, महामंडळाला तसेच मुंबईत मंत्रालयात शासनाला जाऊनही आम्ही या ठिकाणी आमची भूमिका मांडलेली आहे। परंतु दुर्दैवाने गेल्या महिन्यामध्ये या राज्याच्या मुख्य बजेटमध्ये किंवा 94,000 कोटीच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये कुठेही या योजनेच्या निधीविषयी तरतूद नाही किंवा या योजनेचा उल्लेखही नाही। आज तुमच्या समोर येण्याचा उद्देश एवढाच आहे की ही बंद पडलेली योजना, ही योजना चालू व्हावी म्हणून होणारा लढा आणि या योजनेचा चालू झाल्यानंतर आपल्यावर, आपल्या शेतीवर, आपल्या शेतकरी बापावर याचे पडणारे परिणाम। मित्रांनो, शेतीच्या उत्पन्नावर आपलं भागत आहे म्हणून आपल्याला कोणाला तरी पुण्या मुंबईला जावं लागतं। पण शेतीचं उत्पन्न कमी होण्यापाठीमागं मूळ कारण की आपल्या शेतीला बारमाही पाणी नाही। बारमाही पाणी देणारी योजना आपली इथं आहे, पण ती केवळ धूळ खात पडून आहे। केवळ या गोष्टीमुळे 20% मायग्रेशन या भागातून पुणे मुंबईला जातं। पण याची खंत ना प्रशासनाला वाटते ना इथल्या लोकप्रतिनिधींना वाटते। शेतकरी खचतात, आत्महत्या करतात की आपल्या लोकप्रतिनिधीला जर या योजनेची गरज नसेल तर आपल्याला गरज आहे, आपल्या शेतकरी बांधवाला गरज आहे। आम्ही आजपर्यंत संविधानिक मार्गाने या योजनेचा पाठपुरावा करत आलेलो आहोत। आज 2004 ते 2024 पर्यंत 20 वर्ष एखादा दुसरा अपवाद वगळता गेली 20 वर्ष ही योजना कंटिन्यू बंद असते। याचा परिणाम असा झाला की गव्हर्नमेंटच्या या स्कीममध्ये हजारो एकर जमिनी अधिग्रहण केल्या गेल्या। ते कॅनल कायम कोरडे असतात। या भागामध्ये करोड रुपयाचं भांडवल गव्हर्नमेंटचं पडून आहे आणि अशी ही योजना बंद पडल्यामुळे या 23 गावामध्ये कायमचा दुष्काळ तयार झाला। प्रत्येक उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये टँकर्स असतात। या भागातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न पूर्णपणे खचलेलं आहे आणि हे उत्पन्न खचल्यामुळे या भागातून मायग्रेशन वाढलेलं आहे। एक ऊस मोडता येतो पण एक ऊसाची मुळी मोडता येत नाही। या 23 गावातील शेतकऱ्याच्या पोरांनी या योजनेविषयी लढायचं ठरवलेलं आहे। परंतु मित्रांनो, या योजनेसाठी, या लढ्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची, सहानुभूतीची आणि सहभागाची गरज आहे। मी या समितीच्या वतीनं असं आवाहन करतो की समितीनं आजपर्यंत संविधानिक मार्गाने या योजनेचा पाठपुरावा केलेला आहे। आम्ही नुकतीच एक योजना आखली की या योजनेच्या संबंधित वित्तमंत्र्यांना, जलसंपदा मंत्र्यांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपल्या 23 गावातनं मोठ्या प्रमाणात पत्र पाठवायला लावायचे आणि सर्व शेतकरी बांधवांना, त्यांच्या मुलांना माझं हे विनंती राहील की जसं जमेल तसं आपण पत्र पाठवा। आपण ईमेल करा, त्यांचा ईमेलचा पत्ता आम्ही प्रोव्हाइड करू। आमच्या समितीच्या तर्फे आमच्या समितीचे जलसैनिक आपल्या गावात येतील, त्यावेळेस त्यांना सहकार्य करा। आपसात लढण्यापेक्षा अन्यायी शासनाच्या विरुद्ध लढू, शेतकरी आत्महत्येच्या मूळ कारणाविरुद्ध लढू। धन्यवाद।